हॅलो. आहेत आहेत, कदम साहेब पण आहेत. चालतंय. अ, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. घोगशे सरांनी मुद्दे मांडलेत. अजून कोणाला मुद्दे मांडायचे असले तर मांडा. सर मी बनते धम्म सरला फोन केला का बडगे सर? चला, रेकॉर्डिंग चालू आहे. अ, राजाभाऊ, हा बोला ना. अ, मी बनतेला करू कर्म का फोन? कर्मकांड आणि अ, संस्कार याच्यातला थोडा फरक स्पष्ट करा बरं. बरं. कर्मकांडामध्ये सर काय येतं माहिती आहे का? की आता आपण एखाद्या जसं समजा आता एखादा विधी आपण घेतो आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण सांगतो बाबा हे धागे पकडा, परत हे पाणी आपण शिंपडतो काय. तर ह्या अशा अशा ज्या काही गोष्टी आपण तिथं करतो ना, किंवा फळ आपण तिथं ठेवलीच पाहिजे, तिथं मटकं ठेवलंच पाहिजे, तिथं भरलेला तांब्या ठेवला पाहिजे, त्याच्यावर पानं ठेवली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना ते कर्मकांडामध्ये येतात, असं म्हणजे माझं आकलन आहे. आणि संस्काराचा जो भाग आहे ना तो तुमच्या आचरणाशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळं आपलं आचरण जे आहे ना ते धम्मसंगत असलं पाहिजे. आणि धम्मसंगत आचरण कोणतं आहे तर ते आपल्याला पंचशिलेमध्ये आहे, अष्टांगिक मार्ग मध्ये आहे. आता जे आपले रुटीनचे जे प्रोग्राम आहेत, जसं मगाशी सरांनी एका म्हटलं की बाबा आपलं नामकरण विधी आहे, बरोबर की नाही. आता नाव तर सगळ्यांना जाहीर करायला पाहिजे, तो एक आपला एक आनंद सोहळा आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं काही कर्मकांड करत नाही, त्रिशरण पंचशील आपण घेतो आणि नाव जाहीर करतो. मग असे जे प्रोग्राम आहे जे बुद्धिसंगत आहे, तर्कसंगत आहे, तर ते निश्चित आपण केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. आणि बुद्ध धर्माचं एक एक स्वतंत्र अस्तित्व आहे. इतर धर्मापेक्षा त्याला म्हणजे इतर धर्माच्या शिकवणीला धर्म का म्हटलंय आणि बुद्धाच्या शिकवणीला धम्म का म्हटलंय, याचा विचार आपण केला पाहिजे ना. त्याला पण बुद्धाच्या शिकवणीला धर्म का नाही म्हटलं? कारण का इतर धर्माच्या संस्थापकांनी जी शिकवण दिली आहे ती फ्लेक्झिबल ठेवली नाही त्यांनी. आणि अनेक अशा गोष्टी आहेत जे तुमच्या बुद्धीला पटत नाहीत, जे तुमच्या तर्काला पटत नाहीत, अशाही गोष्टी त्यांनी सत्य म्हणून त्या मांडलेल्या आहेत. आणि तिथे मात्र बदल कोणी करू शकत नाही. पण आपल्यामध्ये तो ती संधी आहे. आणि ती संधी आपण बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आपण बुद्धाची जी शिकवण आहे, बुद्धांचे जे विचार आहेत आणि ते बुद्धाची शिकवण नेमकी कोणती आहे याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी करताना सांगितलं. जे बुद्धिसंगत आहे, जे तर्कसंगत आहे आणि जे बहुजन हिताय आहे, बहुजन सुखाय आहे, ते जे आहे तर तो जो विचार आहे तो बुद्धांचा आहे. आणि मग याच्या वरती आपण मग कोणती गोष्ट बुद्धांच्या नावावरती आपण जर करत असू ना तर ते आपण तपासून घेतल्या पाहिजे. आज अशा तेलतुंबडे सर अशा अनेक विधी जे आहेत, ज्या विधी ब्राह्मणीइझम कडे आपल्याला घेऊन जाणारे आपल्याला त्या विधी दिसतात, त्याच्यात अनेक असे संदर्भ आहेत. आता त्या विधींवरती पण आपल्याला खरं तर चर्चा करावी लागेल. आणि कोणत्या विधी बुद्धिसंगत तर्कसंगत आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करूया ना, काय प्रॉब्लेम नाही वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये. तर असं मला वाटतं की विधीच्या नावावरती ज्या काही गोष्टी केल्या जातात, हा तुमच्या बुद्धीला विकसित करण्यासाठी तुम्ही विधीच्या अंतर्गत काही गोष्टी करत असाल तर त्या ऍक्सेप्टेबल आहेत. मला बिलकुल त्याच्यामध्ये मला काय हे म्हणायचं. पण धागे बांधा, त्या हातात धागे बांधा,
पाणी शिंपडा, ते नारळ ठेवा, पानं ठेवा, सुपारी ठेवा, काय. तर हे कर्मकांडामध्ये येतं, एवढंच मला म्हणायचं होतं. चालतंय. अजून कोणाला काही यावर बोलायचंय का? अं, राजाभाऊ, एकदा सर्वांना जय भीम. आपण दोन संदर्भ दिले. एक 6 जूनचा एक संदर्भ 1950चा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, तिथं त्यांनी रॅशनॅलिस्ट शब्द वापरलाय, की बुद्धिवादी काहीही म्हणत, मात्र संस्कार विधी आवश्यक आहेत. दुसरा मुद्दा, जे 15 ऑक्टोबर 1956चं जे भाषण आहे, त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी धम्मरासा 3 कारणं सांगितली. त्यात बाबासाहेब म्हणतात की सामान्य माणसासाठी विहार आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, जे 24 फेब्रुवारी 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध पूजा पाठ ह्या पुस्तिका लिहिली. त्यात बाबासाहेब समारोपात प्रस्तावनेत म्हणतात की दुसरं बौद्ध जीवन संस्कार पाठ हे मी लवकरच प्रकाशित करेल. आता थोडस तुमच्या सगळ्या मुद्द्याशी मी सहमत आहे. फक्त थोडासा एक जो फरक पडलाय ना, की कर्मकांड कशाला म्हणायचं आणि संस्कार कशाला म्हणायचे. तुम्ही काही मुद्दे सांगितले की बाबा पिंपळाचं पानं ठेवणं, पाणी ठेवणं, धागे ठेवणं, हे कर्मकांड आहे. पण कर्मकांडाच्या काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या बुद्ध आणि मार्क्स किंवा बुद्ध किंवा मार्क्स यामध्ये जे 10 संयोजन दिलेत, त्या 10 संयोजन किंवा बंधनाच्या संदर्भात पण बाबासाहेबांनी जे पहिल्या 3 गोष्टी सांगितल्या, त्यामधून शीलबद्ध परमार्थ म्हणजेच कर्मकांडातून दूर व्हा, हे त्यांनी सांगितलं. मात्र कर्मकांडात आणि संस्कारात नेमका कुठं फरक होतोय, तर त्यांनी धागा घेतला, धागा बांधला किंवा पिंपळाची पानं तिथं ठेवली. आता त्याचे परिणाम किती आणि कशा पद्धतीने होतात हे मी प्रत्यक्ष अनुभवले. ज्या वेळेला पिंपळाची पानं ठेवायला सुरुवात केली आणि लोकांना ते लवकर उपलब्ध व्हायना, तर लोकांनी इतके बोधी वृक्षाचे झाडं लावायला सुरुवात केली की ज्या गावामध्ये ते झाडं नव्हते, आज मला खूप ठिकाणी हे बोधी वृक्ष दिसायला लागले. दुसरी गोष्ट अशी की प्रज्ञा आणि करुणा यांचा संगम म्हणजे बौद्ध धम्म आहे. बुद्धिवादी होत असताना आम्हाला कोणत्याही व्यक्तीला असं वाटता कामा नये की बौद्ध धम्म कमी पडतो आहे. दुसरी गोष्ट अशी की नुसता कमी पडतोय अशातला भाग नाहीये. घोगशे सरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि 6 जूनच्या 6 जून 1950च्या भाषणात आणि 1954 ब्ल्यू प्रिंट मध्ये बाबासाहेब म्हणतात की ब्ल्यू प्रिंट मध्ये की बौद्ध धम्माची मुळं भारतात रुजलेली आहे. आणि ही कशा पद्धतीने रुजलेली आहेत, तर ही संस्काराच्या पद्धतीनेच रुजलेली आहेत. आम्ही अगदी दुखावटा देतो, दहाव्याला दान करतो, ही बौद्ध धम्माचीच देणगी आहे. आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये जो जावळ काढणं
म्हणजे आता वप्रमंगल जो उत्सव होता, की जो गर्भमंगल म्हणून पुढे हे केला आणि गब्बमंगल हा सगळ्या बौद्ध राष्ट्रात होणारा उत्सव आहे. नवे संस्कार विधी आहे आणि तो संस्कार विधी सगळीकडे चालू आहे. आणि केश पण हा पण तुम्ही कोणत्याही रातलं बौद्ध संस्कार विधीचं पुस्तक उचकलं तर तुम्हाला केश कप्पन विधी हा बौद्ध विधी म्हणून तुम्हाला सापडेल. तर कर्मकांडामध्ये तुम्ही नवस करता, एखादी भौतिक गोष्ट मांडता किंवा एखादं लाभाची गोष्ट की मला पास कर, मला मुलगा होऊ दे, मला अमुक वस्तू मिळू दे, मला नोकरी लागू दे. या गोष्टी जर या विधीशी जोडल्या तर ते कर्मकांड होतं. नाहीतर तुम्ही जो पंचांग प्रणाम करता त्यालाही काही लोक कर्मकांड म्हणायला लागले. पण काया वाचा मनाने श्रद्धा व्यक्त करण्याची ती प्रथा आहे. कर्मकांड आणि संस्कार यावर अजून आपण अधिक स्पष्टता केली पाहिजे, नव्हे ती समजून घेतली पाहिजे. जर आम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही कृतीला प्रज्ञा जोडली नाही तर मात्र कोणत्याही कृतीचं रूपांतर कर्मकांडात होईल. म्हणून प्रज्ञा जोडणं, तिथं सांगणं, धम्म आदळत ठेवला पाहिजे असं बाबासाहेब म्हटले. आणि संस्कार अनित्य आहेत असं पण सगळीकडे सांगितलंय. मग ही अनित्यता जी आहे ही वारंवार संस्कारित केल्याशिवाय कशी होईल? आणि सामान्य माणसाला या एका सम्राट अशोकाने सुद्धा या गोष्टी सांगितल्या की माणसाला सुख झालं किंवा दुःख झालं तर प्रत्येक गोष्टीमध्ये कोणती तरी एखादी कृती करणं त्यांची भावनिक गरज आहे. ती गरज पूर्तता करण्यासाठी संस्कार विधी आवश्यक आहे. ते कर्मकांड नाहीत, ही बाब आम्ही समजून घेतली पाहिजे. याच्यावर बोलतील बाकीचे बरं. सर, तुमच्या मताशी मी सहमत आहे ह्या गोष्टीला. सर, या गोष्टीला तुमच्याशी मी सहमत आहे. अहो खूप आता मला कधी कधी फोन येतात, सर आम्हाला विहीर खोदायची, भूमिपूजन करायचंय, कोणत्या गाथ्या गाव्यात नाही, आम्हाला पाणी लागलंय, काय करावं, नाही आम्हाला आता ऊस लावायचा आहे, काय करावं. त्यांना सांगायचं का की नाही गड्या, त्याच्या बौद्ध धर्मामध्ये संस्कारच नाही, बौद्ध धर्मामध्ये काय ह्या गोष्टीला म्हणजे ह्या गोष्टी जीवनाशी आवश्यक आहेत आणि त्या आवश्यक गोष्टीला साधं त्रिसरण पंचशील आणि त्याच्या गाथा आता बडगे साहेबांना आम्ही त्याच्यावर विचार करत होतो की तिकनाथ हन्नानी जी प्रथा व्हिएतनाम मध्ये अमेरिकेमध्ये सुरू केली ती प्रथा आम्हाला आमच्या सेमिनरीतही सुरू करायची का? की समजा आम्ही त्रिसरण म्हटलो पंचशील म्हटलो तर बाकीच्यांनी त्याचा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये पाठीमाग म्हणायचा म्हणजे त्यांना त्याचा अर्थ समजेल. तर याच्यावर अजून पण कर्मकांड संस्कारामध्ये अजून काही फरक आहे का एक आहे? मांडा ज्यांना ज्यांना लक्षात येईल त्यांनी मत. हॅलो. हा बोला हॅलो ताई. सर. हा सर, मला असं वाटतं की संस्कारच्या संदर्भात जे आपण बोलतोय ना, तर संस्कार हे असणं खूप गरजेचं आहे. जसं आता मगाशी सर म्हणतात की संस्कार हे विधी व्हायलाच हवे का? तर माझं असं मत आहे की जर समजा आपल्याला धम्माचा प्रचार प्रसार जर करायचा आहे तर संस्कार विधी हे एक उत्तम माध्यम आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला तथागतांच्या काळामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्खू संघ बाहेर गेले, त्यावेळेस असे विधी नव्हते.
पण आताची जी समाज व्यवस्था आहे आणि जो इतर धर्मियांचा जो पगडा आहे त्यातून अजूनही आपला समाज बाहेर आलेला नाही. तर अशा वेळेस जर समजा आपण जर आपल्या धम्माचा प्रचार प्रसार केला तर त्या संस्कारातून आपलं आचरण दिसायला पाहिजे असं सर म्हणतात. तर मग हे माध्यम आपल्याला आहे ना. आणि संस्कार हे मला असं वाटतं की संस्कार हे प्रत्येकामध्ये असतातच, चांगले वाईट. पण विधीच्या मार्फत आपल्याला शुद्ध संस्कार किंवा एक शुद्ध प्रक्रिया किंवा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला तिथे देता येतो. आणि आपल्याला ही एक चांगल्या प्रकारे एक संधी मिळते. आणि ते काही वाईट नाहीये ना. जसं तुम्ही सांगितलंय की गर्भसंस्कार विधी आहे. तर गर्भसंस्कार विधी करताना सगळेच विधी, फॉर एक्झाम्पल मी म्हणते की ह्यासारखे जर विधी आहे तर आपण 4 लोक तिथे बोलवतोय, आपण सगळेजण एकत्र येतो. केवळ आपला समाज नव्हे, इतरही समाज त्या ठिकाणी आपण बोलवतोय, आपले मित्रमंडळी. तर अशा वेळेस चर्चा होते. लोकांना, कित्येक लोकांना आपल्या बौद्ध धर्माचे संस्कार म्हणजे आचरणच माहिती नाही, धम्म माहिती नाहीये. मग आपण दाखवण्याची संधी असते ना. जसं सर म्हणते आचरण पाहिजेत, मग आपण आचरण आपलं कधी दाखवणार? ते थोडं आपल्याला बॅनर लावून करून टाकवणार. आपलं आचरण फक्त 14 एप्रिल आणि बुद्ध जयंतीपर्यंतच असणार आहे का? तर या ठिकाणी ज्यावेळेस सगळे लोक एकत्र येतील तर त्यावेळेस तर आपली ही खरी कसोटी असते. तर तुम्ही कसं वागताय, तुम्ही कसं करताय. हॅलो. आज विसरली मी मीटिंग, लक्षातच आलं नाही. अरे माईक चालू आहे तुझं. बंद करून. हॅलो कमलताई. हा बोला बोला. हा मध्ये दिसत. तर म्हणून मला वाटतं की संस्कार विधी हे खूप आवश्यक आहे. आपल्याला चालून आलेली एक संधी आहे. आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे आपल्यावर अवलंबून येते. फक्त केश कपण करणं हे करताना तिथे ते लहान बाळ आहे, पण त्या लहान बाळाच्या कानावर काहीतरी त्या गाथा पडणार आहे ना. आणि आपण कुठल्याही गाथा नाकारू शकत नाहीये. बाबासाहेबांनी दिलेलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच ग्रंथ फक्त आपण प्रमाण मानून नाही चालणार ना. बाबासाहेबांनी पूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास करून त्यातलं सार म्हणा आपल्याला इथपर्यंत दिलेलं आहे. मग जर सांगा पूर्ण त्रिपिटकाचा जर अभ्यास आपण केला किंवा तो समजून घेतला, ज्याची कुवत आहे तो, किंवा पाली भाषेचा आपण अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल का आपला धम्म किती श्रेष्ठ आहे. आणि सर मगाशी जे म्हणतात की आपण इतर धर्मियांचा अनुकरण करतो किंवा इतर धर्मियांमध्ये कसं आहे ते थोडं सांगतात का, त्यामध्ये जसं लिहिलंय तसंच ते मानायला लावतात. मग हाच तर फरक आहे आपल्या बौद्ध धर्मामध्ये आणि इतर धर्मियांमध्ये. तथागतांनी पण तेच सांगितलंय ना, मी सांगतोय ते तुम्ही नका, तुम्ही पडताळून पहा, कसोटीने घ्या, तुम्हाला पटलं तर तुम्ही तो स्वीकारा. तसे इतर धर्म सांगत नाही ना. मग आपल्याला ही सांगायची संधी मला वाटतं ह्या संस्कार विधीच्या माध्यमातून आहे. आणि त्याच्यामुळे भले हे संस्कार विधीची संख्या वाढवली तरी काही हरकत नाहीये. त्या निमित्ताने सुसंवाद साधला जातोय, आपली मतं सांगितली जाते. जे इतर लोकांना बौद्ध धम्म काय आहे हे माहिती नाहीये, तो त्या माध्यमातून माहिती होतं. तर त्यासाठी संस्कार विधी गरजेचे आहे. आपण कसं त्याच्याकडे बघतो हे महत्वाचं आहे. फक्त बाबासाहेबांनी सांगितलेला हा ग्रंथ प्रमाण मानून चालणार नाही. याच्या बाहेर जाऊन आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि गाथांमध्ये किंवा जसं असं म्हटलं परित्राण पाठ वगैरे, तर आपण त्याचा पण अभ्यास केला पाहिजे की काय आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, कशासाठी ते गाथा आहे. जसं परित्राण पाठामध्ये आव्हान सुद्धा आहे, त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्या गाथेमध्ये तशी शब्द आलेले आहेत. सर्पाचे आहे, विविध प्राण्यांची नावं आहे, भूत प्रेताचे आहे, राजापासून संरक्षण आहे, अग्नीपासून संरक्षण आहे. भले आज नसेल ती परिस्थिती, पण त्याचा जो आशय अर्थ आहे तो आहे ना. तथागतांनी जे सांगितलं ते खोटं आहे का? मग जर आपल्यामध्ये श्रद्धा नसेल, आपल्यामध्ये जर शौर्य नसेल, निष्ठा नसेल, तर कसा काय तो धम्माचा प्रसार? आपलाच नसेल तर आपण दुसऱ्यांना कसं काय ठेवायला सांगणार? म्हणून मला वाटतं एक तर आपण खूप कमी असे लोक एकत्रित येतो, किंवा फक्त काय म्हणतात विवाह प्रसंगी आणि मृत्यूच्या समय याच वेळेस येऊन आपण आपलं आचरण दाखवत असतो, ते फक्त गाथाच्या माध्यमातून.
तर मग उलट संस्कार विधी वाढवले तर आपला जन संपर्क वाढणार आहे आणि आपल्याला एक छान माध्यम मिळणार आहे. आपले संस्कार किती चांगले आहे हा माझा स्वतःचा पण मी अनुभव सांगते. तर ज्यावेळेस असे छोटे छोटे कार्यक्रम करतो ना आपण आपल्या घरामध्ये आणि फक्त बौद्ध समाजालाच नाही तर इतर धर्मियांना सुद्धा जर आपण बोलवलं सांगितलं तर त्यांना सुद्धा बौद्धांचे संस्कार काय आहे ते समजतात. आणि पुन्हा मी म्हणेल की संस्कार हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तो संस्कार विधीतून आपल्याला देता येतो. आणि प्रत्यक्ष अनुभव जर द्यायचा असेल चांगले संस्कार द्यायचे असेल तर अशा विधी होणे गरजेचे आहे आणि आपण थोडा वेगळा चष्मा लावून त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नमो बुद्धाय जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. अगदीच बरोबर आहे. फक्त तुमचं एक जे मताचं आहे तो तुम्ही पुनर्विचार केला पाहिजे की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथच प्रमाण मानून चालणार नाही, म्हणजे चालणार नाही. तर खरं म्हणजे त्या ग्रंथावर आपल्या अजून चर्चा चालू आहे. तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवू, कारण हा विषय दुसरीकडं भरकटला जाऊ नये. मात्र आता काही जे विधी आहेत, उदाहरणार्थ बर्थडेचा विधी, वाढदिवसाचा विधी, हा पूर्णतः पाश्चात्य विधी आहे. पूर्णतः अ, अ, ख्रिश्चन विधी आहे. परंतु हा विधी सर्व धर्मीयांनी स्वीकारला. अगदी बौद्ध राष्ट्रांनीही स्वीकारला आणि संस्कारामध्ये आम्हाला प्रचाराची त्यांनी जे सांगितलं खूप मोठी संधी असते आणि खूप आता मी काही आंतरजातीय पण लग्न लावली. तर परिणय ज्या वेळेला लावलं त्या वेळेला माणसं खूप खुश झाली. ते म्हटले सर किती चांगलं आहे की अगोदर जा, देव काढा, इकडं करा, जा, फिरा, यांची पूजा करा, सोनाराकडून देव आणा किंवा नंतर पण कन्यादानासारखा प्रोग्राम करत बसा. हे सगळं अजिबात नाही. किती व्यवस्थित आणि या प्रतिज्ञा घेऊन ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या केल्या जातात. संस्कार आणि आम्हाला सगळं व्यवस्थित रेडीमेड मिळतं आणि संस्कार करताना जी माणसं कधीच बुद्ध विहारात येत नाहीत ती माणसं तिथं आलेली असतात आणि त्यामध्ये असलेली शांतता, शिस्त, त्याच्यातलं आम्ही देत असलेलं प्रवचन या गोष्टी खूप मनावर परिणाम करतात आणि अन्य लोकांनाही भावतात. तर संस्काराला कुठं मर्यादा आहे, हे जे राजाभाऊंनी सांगितलं की बौद्ध धम्माला मर्यादा नाहीत. मग संस्कारालाच मर्यादा का घालता? संस्कार तर बौद्ध धम्माचा 24 तासाचा विषय आहे आणि मग या प्रसंगाला आम्ही घेतलंच पाहिजे की आता नवी गाडी आली, आयुष्यात पहिल्यांदी आली, मग त्यांनी आपलं काहीच करायचं नाही का? कोणालाच बोलवायचं नाही का? आनंदात सहभागी करून घ्यायचं नाही का? दुकानाचं उद्घाटन आहे. इतक्या इतक्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीचा फायदा आम्हाला सर्वांना संस्कारित करण्यासाठी होतो आणि आपल्यावरही संस्कार होतात की लगेच नाही गड्या विधी आहेत, मग शुभ्र वस्त्र घातलं पाहिजे, शुभ्र वस्त्रात आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संस्काराला. जर आम्ही भौतिक लाभाचा विषय जोडला, त्याच्यात जर सम्यक दृष्टी नसली तर कोणत्याही गोष्टीचं रूपांतर कोणत्याही क्षणी कर्मकांडात होईल. म्हणून आम्ही सम्यक दृष्टी आणि प्रज्ञेची जोड देऊन विधी केले पाहिजेत. यावर भंते बाबासाहेब धम्मसारजींचं काय मत आहे ऐकायचं आहे. भंते धम्मसार. मला थोडासा वेळ द्या. तुम्हालाच वेळ आहे भांतेजी, तुम्हालाच वेळ आहे. नाही कारण थोडा वेळ. का तुम्ही आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहात.
बऱ्याचशा नाही नाही, गोष्टी चर्चा अजून होऊ शकते, नाही पण मी सगळं ऐकलेलं सगळ्यांना संधी मिळावी, मी सगळ्यांना सगळं संधी ऐकलेलं मिळावी. आहे. मी सगळं ऐकलेलं आहे आणि मी बोलणार पण आहे. तर थोडस मला आणखी वेळ द्या. थोडस आणखी त्याच्यामध्ये कोणाला काय घुसळण टाकायची आहे ते टाकून घ्या. मग नंतर मी थोडस बोलतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकी कोण बनतेजी, बोलायचं राहिलं असेल तर बोलून घ्या. भंतेजी वेळ नाही राहणार आताच, वेळ म्हणजे कमी पडेल. 4-4.5 मिनिट राहिलेत. हं. तेलतुंबडे सर, वाटल्यास बनतेजीसाठी पुन्हा ती लिंक क्रिएट करता आली तर बघा. नाही करता येईल, काय अडचण नाही त्याला, पुन्हा जॉईंट होता येतं. कारण का आपण उपासक आहोत आणि ते बनते आहेत, त्याच्यामुळं त्यांचं मत नाही, सर्वांनी ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे म्हणजे त्यात पण कुणाला वाटलं की बाबा सुधारणा व्हायची तर बोललंही पाहिजे, असं मला वाटतंय. आज विषय वाढत बडगे चालला. साहेब ते अपग्रेड नाव आलं म्हटलंय, नॉट नाऊ म्हटलंय, काय करू? हं. बर बर बर. हं. उद्या ठेवा ना. तेवढं सर. नको नको, आताच ठेवा. 15 मिनिटं लागतील. होत नाही ना म्हणतायत, तर मग नाही हरकत नाही ना, आपण हा विषय वाढू, मनात शंका नाही राहिल्या पाहिजे कोणाच्या, सर संशय निवृत्ती झाली पाहिजे. विषय वाढून घ्या. सर हॅलो विषय वाढवा. हॅलो बडगे सर आपले हे कदम सर, हा सर, हा बनतेजी बोला. या विषयाला वाढवा आणखी. तुम्ही आणखी त्याच्यात काहीतरी बोला आणखी थोडस. हॅलो बोलण्यासारखं नाही खूप आहे बनते. नाही, तुम्ही असमाधानी आहेत, मला माहित आहे. हो सर हो हो हो. तुम्हाला तुमचं समाधान त्याच्यात नाही आहे, म्हणून तुम्ही काहीतरी थोडस बोला. मी या ठिकाणी हे बोलू इच्छितोय की मी जे काही मतं जी मांडलेली आहेत, तर त्याच्यामध्ये संस्काराला मी कुठेही विरोध केलेला नाही. कारण का आपल्या काही सदस्यांचं गैरसमज झालाय की माझा संस्काराला विरोध आहे म्हणून. तर माझा संस्काराला कुठलाही विरोध नाहीये, फक्त आपण संस्काराच्या माध्यमातून आपण जे काय कृती करतो, तर ती कृती कुठे कर्मकांडाकडे जाऊ नये, ब्राह्मणिझम कडे कुठे जाऊ नये, आणि बुद्ध धर्माचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे. कारण का बुद्धाचा धर्म हा आचरणाशी संबंधित आहे, तुमच्या विधी कर्मकांडाशी संबंधित नाही. परंतु मानवी जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात, तिथं ते एक आणावे लागतात. आवाज कटला. परत आपलं लग्न तर ह्या अशा अनेक अशा विधी आहेत. आता त्याच्यात खोलामध्ये गेलं खूप वेळ लागेल, परंतु माझं म्हणणं एवढं आहे की संस्काराला माझा कुठलाही विरोध नाही. संस्कार हे संस्कार झाले पाहिजेत, परंतु ते कुठे ब्राह्मणीकडे झुकता कामा नयेत आणि कुठे कर्मकांडामध्ये कडे झुकता कामा नयेत. बुद्धाचा धम्म हा बुद्धिसंगत आहे, तर्कसंगत आहे, आणि बुद्धाची शिकवण ही आचरणाशी संबंधित आहे. त्याच्यामुळं कोणत्या विधी आणि कशा पद्धतीनं आपल्याला मानवी जीवनाला आवश्यक असणारे आहेत, तर त्या बुद्धिसंगत तर्कसंगत आपण घ्यायला माझा विरोध नाहीये, एवढंच माझं मत आहे.
मी बोलत आहे. हॅलो. बनते बोला. हा, मी बोलत आहेत, ऐकत का सगळे? हो हो हो. हा, फक्त एकच सूचना आहे. जर भंतेजीच बोलत असताना जर जे कट झाली तर पुन्हा त्याच लिंक वर जॉईंट व्हा. आपण ते पुन्हा सुरू करू. हो हो हो. ओके ओके. बनते पहिल्यांदा तुम्ही जॉईन व्हा दुसऱ्या लिंकला. हा. दुसऱ्या वेळेला. म्हणजे वेळ नाहीच आहे का आता? हा नाही, बोला तुम्ही. कट झालं की दुसरी त्याच लिंक वरती जॉईन व्हायचंय. हम्म. आपण विधीचं नाव काय घेतलेलं आहे? मला स्पष्ट करावं, विधीचं नाव काय घेतलेलं आहे? केशवप्पन विधी. केशवप्पन हा, विधी. ठीक 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 आहे. केशवपन विधी. तर हा विधी करावा या दिशेनं हा विषय मांडण्यात आलेला आहे. या करण्याच्या संदर्भानं कदम सरांनी त्याच्यावर काही प्रश्नार्थक म्हणून काही संदर्भ स्पष्ट केले. तर ते संदर्भ कर्मकांड नाकारण्यासाठी म्हणून केले असं मला म्हणायचं आहे. आणि नंतर काय झालं की घोकसे सरांनी त्या गोष्टीला अशा पद्धतीनं उचललं की आम्ही संस्कार विधी करायचीच नाही का? तर या पद्धतीनं चर्चेला टर्न आला, त्याच्यामुळं गडबड झाली असं मला वाटत आहे. तर करायचेच नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. संस्कार विधी करायलाच पाहिजे. संस्कार कृती ही चालू असायला पाहिजे. हा संस्कृतीचा एक अभिन्न भाग आहे. तर खास करून केशवपन या संस्कार विधीचा अजूनपर्यंत आपल्या चर्चेमध्ये अर्थ स्पष्ट झाला नाही, म्हणून गोंधळात चाललेली आपली चर्चा आहे असं मला म्हणायचं आहे. तर केस वपन याचा नेमका अर्थ काय निघतो, म्हणजे आपण ते शास्त्रीय दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्ट्या स्वीकारावं. तर त्याचा अर्थ स्पष्ट तर थोडासा करावा असं मला या ठिकाणी थोडस चर्चेला मुद्दा घ्यावा असं मला वाटत आहे. तर हा केस वपन नावाचा जो अर्थ जो आहे, हा अर्थ बौद्ध संस्कृतीमध्ये खरोखरच येते का, तर याच्यावरही अर्थ स्पष्ट करत असताना चर्चा व्हावी असं मला म्हणायचं आहे. कारण हे केस वपन नावाची संस्कृती जी आहे, हे श्रमण संस्कृती आहेत. मग भिक्षूची संस्कृती हे सिद्ध होते. आणि दुसरी केस वपन संस्कृती जी आहेत ही बामणाची आहेत, जिथं उपनयन नावाचं, म्हणजे हा आजपासून हा ब्राह्मण झाला अशा पद्धतीनं ही दुसरी केस वपन नावाची संस्कार विधी आहे. तर आता तुम्ही भिक्षूंबद्दल बोलता की बौद्धांबद्दल बोलता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून केश वपन नावाच्या संस्काराचा आधी अर्थ स्पष्ट करावा असं मला या ठिकाणी म्हणजे जे संचालक आहे किंवा एक आपल्या सेमिनरीमध्ये जो विषय घेतलेला आहे, तर त्याला एक अंग देऊन टाकावं की हे बौद्ध संस्कृतीच आहे आणि त्याचा असा अर्थ निघतो आहे. तर म्हणून मला या ठिकाणी ते थोडस तुमच्यावर ही बाजू मला ढकलून द्यायची होती. विषय वाढला तरी चालेल, पण स्पष्ट झाला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. तेलतुंबडे सर. हो, बनतेजी बरोबर. हा, बोला बोला. बनतेजींना बोलायचं होतं की जे कदम सरांनी जे मांडलं होतं त्यांनी संपूर्ण जे विधी आहेत त्यांनाच नकार दिलाय. म्हणून आम्हाला बोलावं लागलं की
बौद्धामध्ये जे बौद्ध संस्कृती आहे त्यामध्ये विधी आहेत का म्हणून बोलावा लागलाय. नाही, विधी आहेत ना बौद्ध मग ते संस्कृतीमध्ये. संपूर्णच नाकारलं ना. कदम सरांनी विधीच नाकारले आहेत. नाही, विद्या नाही नाकारल्या त्यांनी हो, त्या त्यांनी ठिकाणी विचारावं पूर्ण नाही नाकारल्या. तेच बोललेले आहेत. पूजा ते पाठामध्ये जे बाबासाहेबांनी दिलं होतं पूजा पाठाचं त्याला सुद्धा नकार दिलेला. नाही सर, गोक्षे आपल्या विधीमधून त्यांना कर्मकांडाकडे जाऊ नये याची सावधानता म्हणून ते बोलत होते. याचं बॅलेन्सिंग सावधानता करावं लागेल. याचं बॅलेन्सिंग पुन्हा करावं लागेल. याचा पुन्हा बारीक जॉईंट व्हावं बंटीजी, पुन्हा जॉईंट व्हावं लागेल. पण पुन्हा म्हणजे 1 मिनिटांनी व्हावं लागेल.